Hello everyone, myself Dr. Yogesh Doravne, Assistant Professor and Vice Principal in School of Commerce and Management, Pratap College, Amalner. Friends, today we are going to discuss about research methodology in commerce and management subject, which is compulsory subject to MCOM first year. Before that, let's discuss about structure of MCOM, NEP pattern of MCOM, and question paper pattern of MCOM. Let's discuss about that. सो बघा, MCOM फर्स्टमध्ये आपण ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, मेजर सब्जेक्ट कोणता असणार आहे, मायनर सब्जेक्ट कोणता असणार आहे, किंवा RM कोणता असणार आहे, OJT कशा पद्धतीने असेल, फील्ड प्रोजेक्ट काय असेल, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण घेणार आहोत. आणि तो आढावा घेतल्यानंतर आपण आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजी अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट या सब्जेक्टला नंतर सुरुवात करणार आहोत. तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसत असेल की आपल्या प्रताप महाविद्यालयामध्ये MCOMला ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला 3 ग्रुपपैकी कोणताही एक ग्रुप सिलेक्ट करता येतो. आता 3 ग्रुप कोणकोणते बघा. पहिला जो काही ग्रुप आहे तो आहे ॲडव्हान्स अकाउंटन्सी, आणि दुसरा ग्रुप आहे ॲडव्हान्स कॉस्टिंग, तिसरा ग्रुप आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. या तिन्ही ग्रुपपैकी कोणता तरी एक ग्रुप आपल्याला ॲडमिशन घेत असताना सिलेक्ट करावा लागतो, ॲडमिशन फॉर्ममध्ये भरावा लागतो. आता ॲडव्हान्स अकाउंटन्सीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये साधारणतः 4 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला शिकायला मिळेल. आफ्टर दॅट बिहेवियरल फायनान्स सुद्धा एक सब्जेक्ट आहे. कॉर्पोरेट बिहेवियर कसं असावं, त्याच्यानंतर बिहेवियरल फायनान्समध्ये आपल्याला या सारख्या अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट नावाचा एक सब्जेक्ट आहे. जर आपण ॲडव्हान्स कॉस्टिंग ग्रुप सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, बिझनेस पॉलिसी अँड स्ट्रॅटेजी, तसंच प्रोडक्शन मॅनेजमेंट अशा सब्जेक्टचा समावेश आहे. आता वरचे जे 3 सब्जेक्ट्स आहेत हे साधारणतः 4 क्रेडिटचे आहेत, आणि शेवटचा जो सब्जेक्ट आहे तो 2 क्रेडिटचा आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये सेम आहे. तिसऱ्या ग्रुपचा जर आपण विचार केला तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपल्याला शिकायला मिळेल. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नावाचा चांगला सब्जेक्ट आपल्याला शिकायला मिळेल. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग काय असतं हे देखील आपल्याला शिकता येईल. त्याच्यानंतर फिनान्शियल मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग हा सुद्धा एक चांगला सब्जेक्ट आपल्याला शिकायला मिळेल. आता हे तिन्ही मेजरचे ग्रुप घेतल्यानंतर आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी इन कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा जो काही सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट देखील कंपल्सरी आहे. त्याच्या अगोदर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट देखील आपल्याला कंपल्सरी शिकावा लागेल. आणि ज्या वेळेला सेकंड सेमिस्टरमध्ये आपण जाल तर सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंगसुद्धा करणं कंपल्सरी आहे. तर हे झालं फर्स्ट सेमिस्टरच्या संदर्भात. सेकंड सेमिस्टरचा जर आपण विचार केला तर सेकंड सेमिस्टरमध्ये जो ग्रुप आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये घेतलेला असेल तोच ग्रुप तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. दुसरा ग्रुप चेंज करता येणार नाही. तर बघा, या सेकंड सेमिस्टरमध्ये सुद्धा 3 ग्रुप आहेत, अकाउंटिंग, कॉस्टिंग आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि जवळपास सब्जेक्ट टायटलसुद्धा सेम आहेत, काही थोड्याफार फरकाने फक्त सब्जेक्ट चेंज झालेले आहेत. बघा, पहिल्या ग्रुपमध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग, जो ॲडव्हान्स अकाउंटिंग 3 आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकतो. सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला ॲडव्हान्स अकाउंटिंग 4 शिकायला मिळेल. त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाचा सब्जेक्ट आहे. इंटरनॅशनल बिझनेस देखील त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे. केस स्टडीज इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, आपण कॉमर्सचे विद्यार्थी जर असाल तर आपल्याला माहिती असेल की केस स्टडी काय असतं. तर या केस स्टडीजसुद्धा वेगवेगळ्या केसेस आपल्याला अभ्यासायला मिळतील, शिकायला मिळतील, प्रॅक्टिकली अनुभवायला देखील आपल्याला मिळतील. दुसरा ॲडव्हान्स कॉस्टिंगचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग 4, मॅनेजमेंट अकाउंटिंग 2, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट आणि मटेरियल मॅनेजमेंट अशा 4 सब्जेक्टचा समावेश आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप जर आपण घेतला तर आपल्याला डिझाईन थिंकिंग नावाचा एक वेगळा सब्जेक्ट आपल्याला शिकायला मिळेल. त्याच्यानंतर इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट देखील आपण शिकू शकतात.
नंतर रिसेंट ट्रेंड्स इन कॉमर्स अँड बिझनेस हा सब्जेक्ट देखील सेकंड सेमिस्टरला आहे. त्याच्यानंतर केस स्टडीज सुद्धा आपल्याला जे फर्स्ट सेमिस्टरला आपण शिकला त्याच्या डिफरंट केस स्टडीज आपल्याला शिकायला मिळतील. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स सेकंड म्हणून आपल्याला सेकंड सेमिस्टरला शिकायला मिळेल. आणि फर्स्ट सेमिस्टरला जो रिसर्च मेथोडॉलॉजी नावाचा सब्जेक्ट होता त्याच्याऐवजी आता आपल्याला इंटर्नशिप इन इंडस्ट्री अँड प्रोजेक्ट सबमिशन असा एक सब्जेक्ट असेल. आता इंटर्नशिप इन इंडस्ट्री कशा पद्धतीने असेल किंवा त्याच्या गाईडलाईन्स आपल्या ऑटोनॉमस महाविद्यालयाच्या काय असतील याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ आपण बघू शकता. ठीक आहे. तर संपूर्ण हा जो पहिला वर्ष जे आहे ते 44 क्रेडिटचं आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर एमकॉम सेकंड इयरचा आपण नंतर विचार करूयात. आता बघूयात की ज्याचं कोर्स स्ट्रक्चर आणि क्रेडिट स्ट्रक्चर एमकॉमचं कसं असणार आहे. आता या एमकॉमच्या डिग्रीचा जर आपण विचार केला तर डिग्री शॅल बी टायटल ॲज मास्टर ऑफ कॉमर्स, दॅट मीन्स एमकॉम. दिस न्यू करिक्युलम शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम 2023 अँड 2024. याचं ड्युरेशन किती असणार आहे ते आपण बघूया. बघा, या कोर्सचं ड्युरेशन असणार आहे द रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएट फुल टाइम कोर्स. हा कसा असणार आहे? रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएट आणि फुल टाइम कोर्स ऑफ 2 इयर्स ड्युरेशन. 2 वर्षाचं याचं ड्युरेशन असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 सेमिस्टर असतील आणि थिअरी पेपर्स, असाइनमेंट्स, केस स्टडीज, पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑन जॉब ट्रेनिंग, व्हायवा होस्ट and such other continuous evaluation systems as may be prescribed in this respect from time to time. तर अशा पद्धतीने याचं ड्युरेशन असणार आहे. 2 वर्षामध्ये आपल्याला ही डिग्री कंप्लीट करता येईल. त्याच्यानंतर जर समजा आपण याचा विचार केला की या कोर्सच्या ॲडमिशनसाठी इलिजिबिलिटी काय असणार आहे, तर तुम्ही 3 वर्षाचा बीकॉम जर पास असाल किंवा BBA जर क्वालिफाईड असाल तर तुम्हाला त्याच्याशी इक्विव्हॅलंट डिग्री जर तुम्ही केलेली असेल तर तुम्हाला एमकॉमला ॲडमिशन घेता येईल. किंवा आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वेळोवेळी जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवलेला असेल तर त्या क्रायटेरियानुसार सुद्धा आपण एमकॉमला ॲडमिशन घेऊ शकतो. आता पुढचा जो काही पॉईंट आहे विच इज रिलेटेड टू द पॅटर्न अँड ग्रेडिंग सिस्टीम. सो बघा, या कोर्समध्ये इंग्लिश मीडियम अँड मराठी मीडियम आर अलाउड ॲज मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टडी ऑफ सब्जेक्ट्स एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रिस्क्राईब इन द प्रोग्राम. है ना. तर आपल्याला मराठी किंवा इंग्लिशमध्ये देखील याच्या स्टडी नोट्स उपलब्ध असतील आणि आपल्याला पेपर रायटिंग हा इंग्लिशमध्ये करता येईल किंवा मराठीमध्ये देखील करता येईल. लेक्चर हे सायमल्टेनियसली दोन्ही लँग्वेजमध्ये देतील. मिक्स लँग्वेज लेक्चर्स याचे असतील. मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये याचे लेक्चर्स आपण करू शकाल एकत्रितपणे. त्याच्यानंतर बघा, द सजेस्टेड करिक्युलम कंप्राइजेस 15 पेपर्स ऑफ DSC हॅव्हिंग 3 मेजर्स ऑप्शन. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, 3 स्पेशलायझेशन्स आपल्याकडे आहेत. ॲडव्हान्स अकाउंटिंग, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड थर्ड वन इज बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये बघा, कंपल्सरी थिअरी पेपर आपल्याला किती करावे लागतील तर 4 पेपर्स करावे लागतील. प्रत्येक सेमला 1 पेपर असं कंपल्सरी 4 पेपर्स असतील. आणि त्याच्यासोबत रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर असेल आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचा पेपर असेल. तर अशा पद्धतीने ही ग्रेडिंग सिस्टीमची एकंदरीत हा ग्रेडिंग पॅटर्न आहे, ग्रेडिंग सिस्टीम आहे. तर ह्या संपूर्ण ग्रेडिंग सिस्टीमचा अभ्यास केल्यानंतर आता आपण आपल्या सब्जेक्टकडे वळणार आहोत. आपण आज जे काही ऑनलाईन लेक्चर बघत आहोत ते आहे रिसर्च मेथोडॉलॉजी या सब्जेक्टशी रिलेटेड. सो बघा, या पेपरचं टायटल कसं असेल? COMRM 541 आणि टायटल असेल रिसर्च मेथोडॉलॉजी इन कॉमर्स अँड मॅनेजमेंट. आता या विषयाचा सिलेबस काय असेल त्याच्यावर आपण फोकस करूया. युनिट नंबर 1 मध्ये विच इज रिलेटेड टू इंट्रोडक्शन टू रिसर्च. तर आपल्याला याच्यामध्ये
व्हॉट इज रिसर्च, रिसर्च म्हणजे काय आहे त्याचं इंट्रोडक्शन आपण शिकू शकू. त्याच्यानंतर डेफिनेशन्स, रिसर्चच्या डेफिनेशन्स काय असतील, रिसर्च मेथडॉलॉजीच्या डेफिनेशन्स काय असतील, हे आपल्याला इथे शिकायला मिळेल. त्याच्यानंतर रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, चांगला रिसर्च होण्याकरिता कोणकोणत्या क्वालिटीज रिसर्चमध्ये असाव्यात, हे देखील आपल्याला शिकायला मिळेल. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये रिसर्चचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्त्व आहे. त्याच्यानंतर रिसर्चची बिझनेसमध्ये, मार्केटिंग सेक्टरमध्ये काय गरज आहे, हे देखील आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर रिसर्च क्लासिफिकेशन देखील केलं जातं. तर क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च कोणत्या प्रकारचं असेल किंवा कोणकोणत्या प्रकारे रिसर्चचे टाईप्स असतात, रिसर्चला क्लासिफाय कशा पद्धतीने केलं जातं, हे सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर रिसर्च थ्रू सायबर वे हा देखील भाग याच्यामध्ये असणार आहे. सायबर वेचा वापर करून किंवा इंटरनेटचा वापर करून, गुगलचा वापर करून आपल्याला सेकंडरी डाटा कसा कलेक्ट करता येतो किंवा रिसर्चमध्ये आपल्याला इनपुट्स कशा पद्धतीने इन्क्लूड करता येतात, हे देखील आपण या पहिल्याच चॅप्टरमध्ये, या सिलेबसमध्ये शिकणार आहोत. आणि या चॅप्टरचा शेवटचा भाग असणार आहे प्लॅगॅरिझम इन रिसर्च. हा देखील सध्याच्या इथिक्सचा जर आपण विचार केला तर हा अतिशय महत्त्वाचा भाग रिसर्चमध्ये झालेला आहे. हे देखील आपण आता पुढे बघूयात. त्याच्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजीचं या पेपरमध्ये दुसरं जे काही युनिट आहे त्याचं टायटल आहे रिसर्च मेथडॉलॉजी. याच्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय असेल, वेगवेगळ्या ऑथर्सच्या, वेगवेगळ्या रिसर्चरच्या, वेगवेगळ्या लेखकांच्या डेफिनेशन्स देखील आपण बघणार असू. त्याच्यानंतर रिसर्चच्या प्रोसेसच्या वेगवेगळ्या स्टेप्स कशा असतात, त्या स्टेप्स आपण अभ्यासणार असू. आफ्टर दॅट केस स्टडी नावाचा एक महत्त्वाचा भाग रिसर्चमध्ये असतो आणि त्या केस स्टडीच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यानंतर याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण केस स्टडीच्या संदर्भात देखील बघणार असू. त्याच्यानंतर कोणताही रिसर्च असला तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून लिटरेचर रिव्ह्यू नेमकं काय आहे, ते कशा पद्धतीने करतात, लिटरेचर रिव्ह्यूचं रिसर्चमध्ये काय महत्त्व आहे, त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करण्याचे कोणकोणते सोर्सेस असतात, म्हणजे कोणकोणत्या सोर्सेसच्या माध्यमातून आपण लिटरेचर रिव्ह्यू करू शकतो, हे देखील आपण अभ्यासणार असू. त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यूची काय गरज आहे, म्हणजे व्यवसायामध्ये किंवा रिसर्चमध्ये बिझनेस करत असताना लिटरेचर रिव्ह्यू का महत्त्वाचा असतो, त्याची नीड काय आहे, त्याची गरज काय आहे, आणि त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू कोणत्या पर्पजने केलं जातं, हे देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करण्याची प्रोसेस रिसर्चमध्ये कोणत्या प्रकारची असते, म्हणजे कोणत्या स्टेप्सने आपण लिटरेचर रिव्ह्यू करू शकतो, हे देखील आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नेमका लिटरेचर रिव्ह्यू झाल्यानंतर लिहावं कसं, लिटरेचर रिव्ह्यू आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये किंवा लिटरेचर रिव्ह्यू लिहिताना नेमक्या कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात, म्हणजे रायटिंग ऑफ लिटरेचर रिव्ह्यू कसं असावं. आणि त्याच्यानंतर रिसर्च गॅप नावाची जी काही कन्सेप्ट आहे जी प्रत्येक रिसर्चरला माहिती असली पाहिजे, आणि जर रिसर्चचा गॅप असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये रिसर्च करणं हे संयुक्तिक ठरतं, किंवा अनेक रिसर्चर गॅप शोधून रिसर्च करत असतात. या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला प्रॉपरली त्या पॉईंटकडे जाऊ त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतील आणि त्यावेळेला आपण बघूयात. हे झालं सेकंड युनिटच्या संदर्भामध्ये. आता तिसरं युनिट जे आपलं असणार आहे या सिलेबसमध्ये ते असणार आहे सॅम्पलिंग डिझाईन. आता सॅम्पलिंग डिझाईनमध्ये बघा आपण काय बघणार असू, सॅम्पलिंग टर्मिनॉलॉजी, त्याच्यानंतर सॅम्पलिंगचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि रिसर्चमध्ये सॅम्पलिंगची गरज काय आहे, आणि चांगल्या सॅम्पलसाठी म्हणजे गुड सॅम्पलिंगसाठी कोणकोणते बेस असतात किंवा बेस ऑफ गुड सॅम्पलिंग याचा देखील आपण स्टडी करणार असू. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ सॅम्पलिंग डिझाईन, म्हणजे सॅम्पलिंग डिझाईन तयार करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम्स असतात हे देखील आपण ज्या वेळेला अभ्यास करू त्यावेळेला हे देखील आपण व्यवस्थितपणे बघणार असू.
त्याच्यानंतर साधारणतः 2 प्रकारच्या मेथड सॅम्पलिंगमध्ये असतात. ज्या वेळेला आपण कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये रिसर्च करत असतो तर त्यावेळेला 2 प्रकारच्या मेथड्स असतात. फर्स्ट इज प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आणि अनादर वन इज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. त्या दोन्ही मेथड्समध्ये काही सब मेथड्स असतात. तर त्या मेथड्स देखील आपण सब मेथड्स देखील आपण पुढे बघूयात. त्याच्यानंतर सॅम्पलिंग एरर्स कोणकोणते असतात त्या एरर्सचा देखील आपण या 3ऱ्या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. आता 4थ्या युनिटचा जर आपण विचार केला तर 4था युनिट जो असणार आहे हा डाटा कलेक्शनशी रिलेटेड असणार आहे. बघा, रिसर्चमध्ये डाटा कलेक्शन हे अतिशय महत्त्वाचं असतं. डाटा साधारणतः 2 प्रकारचे असतात. एक प्रायमरी डाटा आणि दुसरा असतो सेकंडरी डाटा. तर या युनिटमध्ये डाटा म्हणजे काय, डाटाचे डेफिनेशन्स काय असतील, डाटाचे टाईप्स कोणते असतील जे मी आता मगाशी तुम्हाला सांगितले, तर ह्या डाटा टाईप्सचा देखील अभ्यास करणार असू. त्याच्यानंतर डाटा कलेक्शन करण्याकरिता कोणकोणत्या टेक्निक्स वापरल्या जातात, कोणकोणत्या मेथड्स वापरल्या जातात ह्या देखील आपण याच्यामध्ये अभ्यासणार असू. त्याच्यानंतर डाटा कलेक्शनसाठी आपण जो सर्वे करतो तर तो बेस सर्वे करण्याकरिता ज्या काही 7 टिप्स असतात, ज्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट रिसर्चमध्ये अनेकांना ह्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, ते ह्या 7 स्टेप्ससुद्धा आपण अभ्यासणार असू. त्याच्यानंतर ह्या डाटा कलेक्शनच्या चॅप्टरमध्ये क्वेश्चनायर आणि स्केड्यूल ज्या वेळेला आपण प्रायमरी डाटा कलेक्शन करण्याकरिता तयार करतो तर चांगलं शेड्यूल, चांगली क्वेश्चनायर तयार होईल याकरिता ज्या ज्या काही गाईडलाईन्स असतील या गाईडलाईन्स देखील आपण अभ्यासणार असू. त्याच्यानंतर मेजरमेंट स्केल, टेस्ट ऑफ साऊंड मेजरमेंट. आपल्याला डाटा कलेक्शन केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करताना वेगवेगळ्या टेस्ट फॉलो कराव्या लागतात, वेगवेगळ्या स्केल्स वापराव्या लागतात. तर याचा देखील अभ्यास आपण आपल्या 4थ्या युनिटमध्ये करणार आहोत. आणि ह्या सिलेबसमध्ये जे काही टोटल 6 युनिट आहे त्याच्यापैकी 5वं युनिट जे आहे ते रिलेटेड आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस अँड स्टॅटिस्टिकल टूल. तर याच्यामध्ये बघा, हायपोथेसिस हा रिसर्चमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका, इम्पॉर्टंट रोल हा निभावत असतो. आणि म्हणून हायपोथेसिस काय आहे हे देखील प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून हायपोथेसिसची मिनिंग, त्याचे डेफिनेशन्स आणि चांगलं हायपोथेसिस क्रिएट करण्याकरिता किंवा चांगल्या हायपोथेसिसच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात हे देखील आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. हायपोथेसिसचे कोणकोणते सोर्सेस असतात, त्याच्यानंतर रिसर्चमध्ये हायपोथेसिसचं नेमकं इम्पॉर्टंट काय आहे हे देखील आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, हायपोथेसिस टेस्टिंग कशी करतात, हायपोथेसिसची फ्लो डायग्रॅम कशा पद्धतीने असते हे देखील आपण याच्यामध्ये बघूयात. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक टेस्ट, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, जो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचा भाग आहे हा भाग देखील आपण बघूयात. त्याच्यानंतर युनिट 6मध्ये जर युनिट 6चा आपण विचार केला तर हे जे काही युनिट आहे हे या संपूर्ण सिलेबसमधलं शेवटचं युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण काय बघणार आहोत, इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, ॲनालिसिसशी रिलेटेड तो भाग आहे. सो इंटरप्रिटेशनचं मिनिंग, इंटरप्रिटेशन करताना कोणकोणत्या टेक्निक्स फॉलो कराव्यात त्या टेक्निक्स आपण अभ्यासणार आहोत. आणि इंटरप्रिटेशन करत असताना कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजेत, कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हे देखील आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर संपूर्ण रिसर्चमध्ये जो काही शेवटचा भाग असतो तो आहे रिपोर्ट रायटिंग. आणि रिपोर्ट रायटिंग करत असताना अनेक वेळेला अनेक मिस्टेक्स होण्याच्या संभावना असतात. आणि म्हणून रिपोर्ट रायटिंग कसं करावं हे देखील समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून रिपोर्ट रायटिंगचा अर्थ, रिपोर्ट रायटिंग, चांगलं रिपोर्ट रायटिंगचं काय इम्पॉर्टन्स रिसर्चमध्ये आहे हे देखील आपण या संपूर्ण सिलेबसमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये समजून घेणार आहोत. आणि चांगला रिसर्च रिपोर्ट म्हणजे गुड रिसर्च रिपोर्ट लिहिण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या थिंग्स इसेन्शियल आहेत, गरजेचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत ते देखील आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रिसर्च रिपोर्टचं कसं लेआउट असतं, नंतर रिसर्च रिपोर्ट तयार करत असताना कोणकोणत्या स्टेप्सने आपण जाऊ शकतो किंवा कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात, 1 बाय 1 कोणत्या स्टेपने जावं हे देखील आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर
रिसर्च रिपोर्टचे कोणकोणते प्रकार असतात, म्हणजे टाईप्स ऑफ रिसर्च रिपोर्ट, हे देखील आपण अभ्यासूयात. आणि त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपण फॉलो केल्या पाहिजेत, याचा देखील आपण अभ्यास करूयात. त्याच्यानंतर रेफरन्सिंग ज्या वेळेला आपण आपल्या रिपोर्टला देतो त्यावेळेला APA स्टाईल काय असते, त्याच्यानंतर MLA स्टाईल काय असते, म्हणजे रेफरन्सिंग देताना या 2 स्टाईलचा साधारणतः वापर केला जातो. त्यातल्या त्यात APA स्टाईलचा जास्तीत जास्त वापर होतो. तर APA स्टाईलने रेफरन्सिंग कसं द्यावं आणि MLA स्टाईलने रेफरन्सिंग कसं द्यावं, याचा देखील आपण या संपूर्ण सेमिस्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर हा भाग झाला सिलेबसच्या संदर्भामध्ये. आता सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या चॅप्टरपासून आपण या संपूर्ण ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करणार आहोत. आता पहिलं चॅप्टर कसं असणार आहे ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तत्पूर्वी हे चॅप्टर झाल्यानंतर आपण त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनायर्स देखील बघणार आहोत. वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करावे किंवा त्याचं नेमकं उत्तर काय असणार आहे हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर ट्यून करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत तुम्ही बनून राहा, लेक्चर्स ऐकत राहा, अभ्यास करत राहा. पुढच्या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल टीचिंगला सुरुवात करणार असू. थँक्यू.